नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता मायेला मात्र ह्या जानकीने खूप मारून खाली पाडलेलं असतं, परंतु मायेने हातामध्ये दगड उचललेला असतो. तेव्हा आता जानकी खूप भडकलेली आहे आणि जानकी भडकून मात्र आता मायाला म्हणत असते की जो काही आता दुसऱ्याला संपवण्याचा प्रयत्न करतो शेवटी तोच मात्र त्यामध्ये अडकतो आणि तो संपतो. तेव्हा मायेने मात्र त्या संधीचा फायदा घेऊन तो दगड उचललेला आहे. त्यानंतर जानकी पुढे म्हणते की हे सुद्धा लक्षात ठेव, प्रेम, दया, करुणा आणि भावना ही मात्र माणसाला फुलासारखं बहरत ठेवते. त्यामुळे आपल्याला फुल निवडायचं की निवडुंगाचा काटा बनायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. आणि हे बघ, तू मात्र निवडुंगाचा काटा बनायचं ठरवलंस. तेव्हा आता जानकी इतकी भडकून बोलत आहे आणि हे बघ, आता तू इथेच चुकली माया, तुझी निवड चुकली आणि हीच चूक तुझी मात्र आता इतकी मोठी होती आणि ते दाखवून देण्यासाठी तुझा भाऊ मकरंद येथे असायला हवा होता. मकरंदला मात्र माहिती होतं की तू चुकीचं वागते म्हणून. तेव्हा आता मायेने दगड आपल्या अगदी जवळ घेतलेला आहे हातामध्ये आणि आता समोर जो काही लाईट आहे रस्त्यावर, तर त्या लाईटकडे ती पाहत असते आणि बघ माया, बघ वाईट वृत्तीचा शेवट कसा होतो हे आज तुला समजलंच असेल. आणि बघत राहा माया, तू आमच्यासोबत जे जे काही केलेलं आहेस ते सगळं भोगण्याची आता वेळ तुझ्यावर येणार आहे, कारण आपण जे काही दुसऱ्याला देतो त्याची परतफेड आपल्याला करावी लागते. तेव्हा आता माया हसायला सुरुवात करते आणि हातात जोरजोराने हसत असते. जानकीला म्हणते की वेळ कुणावर आली ते तुला आत्ता समजेल. तेव्हा आता माया वर बघत असते. तेव्हा सगळेजण ह्या मायाकडे पाहत असतात. जोराने मात्र आता जो काही लाईट आहे तर त्या बल्बवर मात्र ती दगड फेकते आणि आता सगळ्या काचा सगळीकडे उडतात. सगळीकडे अंधार होतो आणि माया जोरात ओरडत मात्र तेथून जानकीला ढकलून जायला निघते. जानकी जोरात ओरडते की माया थांब. सगळेजण आता ह्या मायाचा पाठलाग करत तिच्या मागे येत आहेत. सगळ्यांच्या अगोदर ऋषिकेश मात्र धावतच येतो तिचा पाठलाग करत आणि त्याच वेळेस आता माया पुढे पळत असते. ऋषिकेश, अवंतिका हे सगळेजण तिच्या मागे येत आहेत आणि आता एका अगदी त्या मातीच्या ढिगाऱ्याला मात्र तिचा पाय अडकतो. जोरात पायाला जखम होते आणि ती खाली तोंडावर आपटते आणि त्याच वेळेस तिच्या समोरून आता ऐश्वर्या येते. ऐश्वर्याला ती अगदी वर डोकं करून बघते आणि त्याच वेळेस मात्र ऐश्वर्या समोर उभी बघून मात्र आता माया दगड उचलते आणि तिच्यावर दगड मारायला सुरुवात करते. ऐश्वर्या म्हणते की हे बघ माया थांब, मी तुझी मदत करण्यासाठी आले, असं वेडेपणा करू नकोस. माया ऐकायला तयार नसते. माया जोराने ऐश्वर्याला दगड मारायला घेते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की माया थांब, मी खरंच तुला वाचवायला आले, खरंच मी खोटं नाही बोलत, खरं बोलते. मायाला मात्र आता मागून येणारे जे काही सगळेजण आहे तर ते लाईट चमकतात. तेव्हा आता माया कावरीबावरी होती. ऐश्वर्या तिला म्हणते की माया उठ, पटकन उठ. म्हणून ऐश्वर्या आता मुद्दाम तिला हात वर करते आणि तिला हात देते, तिला उठवते. ऐश्वर्या म्हणते की हे बघ माया, आता एक्सप्लेन करण्याची गरज नाही, मी तुला सगळं काही नंतर एक्सप्लेन करेल, त्यामुळे आता ती वेळ आहे पळण्याची. ते लोक तुझा पाठलाग करतील, तुला पकडतील, त्यामुळे तू प्लीज इकडे आतमध्ये रूममध्ये जा आणि तिकडे जाऊन लप तू. माया पळ लवकरात लवकर. आता माया मात्र आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्यानंतर तिला असं वाटतं की खरंच आपल्याला लपण्याची जागा सापडली आणि ऐश्वर्याने खरंच आपल्याला लपवलं. आणि तेवढ्यात तिच्या पायाला मात्र काहीतरी टेबल जोरात लागतो आणि जोरात ती आई असं ओरडते आणि परत ती आपली तो त्रास आहे तो आवरत मात्र आता त्या टेबल खाली येऊन लपते. तिला आनंद होतो कारण तिला असं वाटतं की आपण यांच्यापासून वाचलो म्हणून. वेळेस मात्र आता तेथील लाईट ऑन होते. लाईट ऑन झाल्या क्षणी आता माया खूपच दचकते. तर आता जानकी तिच्या पाठीमागून येते आणि आता माया जेव्हा मागे वळून बघते तर खूपच दचकते. तेव्हा आता जानकी विचारते की काय झालं माया, इतकी का दचकलीस. माया लगेच तेथून पळ काढणार तर जानकी म्हणते की नाही, तू आता तर कुठेच जाऊ शकत नाही आणि तिचा हात पकडते. माया, तू यामध्ये पुरती अडकलेली आहेस आणि तुला यामधून कोणीही नाही सोडू शकत. म्हणून जानकी तिच्या हाताला धरते आणि तिला बाहेर काढते, चल इथून. तेव्हा आता सगळेजण तेथे येतात. पोलीस, हवालदार हे सगळेजण आता मायाला विळखा घालून उभे राहतात. तेव्हा माया सगळ्यांकडे बघत असते. तेव्हा आता माया इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेस ऐश्वर्या सुद्धा आता समोरून येते आणि ऐश्वर्या तिच्याकडे बघून हसते. तर माया आता ऐश्वर्याला बघून सुद्धा दबकते कारण तिला असं वाटतं की ऐश्वर्याने बरोबर आपल्याला पोलीस स्टेशनमध्येच आणून अडकवलं. आणि आता माया म्हणते की पोलीस स्टेशन आणि लगेच ऐश्वर्यावर धावून जाते आणि म्हणते की तुम्हाला शेवटी ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते की हो, तुला बनवलं. आणि जानकी आता पुढे येऊन तिला म्हणते की आता तुला कळलं असेल की विश्वासघात केल्यानंतर काय होतं ते. आणि हे बघ माया, आम्ही काही वेगळं केलेलं नाही, जे तू आमच्या सोबत केलेलं आहे तर तेच तुमच्या सोबत सुद्धा आम्ही केलेलं आहे. आणि हे बघ, तुला मात्र तुझ्याच भाषेमध्ये उत्तर द्यायला हवं. यापुढे मात्र तुला ज्या काही भाषेमध्ये उत्तर द्यायचं आहे तर त्याच भाषेमध्ये तुला उत्तर मिळणार आहे. तर आता तुला कळलं असेल की जानकी मात्र तिच्या कुटुंबात
कुटुंबासाठी काय करते ते। आणि आता तुला कळलं असेल की एक आई तिच्या मुलीसाठी काय काय करते। आणि हे बघ माया, तुला आता समजलं असेल की आता माझी कुटुंबाची काय ताकद आहे। लक्षात ठेव, माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे। आणि आता मात्र तुला कळालं असेल की माझ्या घराशी वाकडं तर त्याची नदीवर लाकडं। आणि जोरात आपला पदर कमरेला खोचून तिच्या कानामागे देते आणि म्हणते की लक्षात ठेव। तेव्हा आता ऋषिकेश हसतो आणि विचारतो की घाबरलीस का? त्यामुळे आता मात्र मनामध्ये हीच भीती कायम ठेवायची, लक्षात ठेव। आणि माया आता रागाने सगळ्यांकडे पाहत असते। मायेची पूर्णपणे बत्ती गुल झालेली आहे। अवंतिका पुढे म्हणते की हे बघ, आयुष्यभर जेलमध्ये बसून आता खडी फोडायची आहे। तेव्हा आता सारंग म्हणतो की जर तुला कधी गोड खावंसं वाटलं ना तर आम्हाला अगदी कळव, कारण आम्ही तुला जे ओवीला तू खायला चॉकलेट देत होती ना तर ते चॉकलेट तुला आता कॉन्स्टेबलच्या मदतीने पाठवून देतो। तेव्हा आता सारंगच्या या बोलण्याचा सगळ्यांना राग असा हसू येते। सगळेजण मात्र हसत असतात। माया आता रागाने सगळ्यांकडे बघत असते। त्यावरती मात्र आता इन्स्पेक्टर साहेब जानकीचे आभार मानतात की तुम्ही या मायाला मात्र स्वतः इथे येण्यासाठी भाग पाडलं। आणि कॉन्स्टेबल मॅडमला म्हणतात की चला हिला घेऊन जा आता। तेव्हा आता लगेच कॉन्स्टेबल मॅडम तिचा हात पकडतात। तर माया म्हणते की एक मिनिट, आणि तुम्ही सगळेजण आज माझ्यावर हसतात, मग हसा, खुशाल हसाल। तुम्हाला किती हसायचं असेल तर तुम्ही हसू शकतात, परंतु जानकी तुला एक माहिती असेल, वेळेची आणि परिस्थितीची एक चांगली गोष्ट आहे तर, आणि वेळ मात्र कायम बदलत असते हे लक्षात ठेव। तेव्हा लगेच आता ऐश्वर्या पुढे येते आणि तिच्यासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते की बघूयात। तेव्हा आता माया सगळ्यांकडे रागाने बघत असते आणि ऐश्वर्याकडे सुद्धा। ऐश्वर्या तिला न घाबरता उत्तर देते। तर इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबल मॅडमला म्हणतात की चला हिला आता घेऊन जा। तेव्हा मात्र लेडीज कॉन्स्टेबल हे आता मायाला घेऊन जातात। माया रागाने सगळ्यांकडे पाहत असते। त्यानंतर आता जानकी ही ऐश्वर्याच्या हातामध्ये हात देते आणि जानकी तिला अगदी तोंड भरून तिचं कौतुक करत म्हणते की अगं ऐश्वर्या, तू तुझा चांगुलपणा पुन्हा एकदा सिद्ध केलेला आहे तर, आणि बघ अगं ऐश्वर्या, तुझ्यातील हा चांगुलपणा आहे तर सगळे लोक स्वीकारतील। आणि हे बघ अगं ऐश्वर्या, तू माझ्यासाठी आणि आपल्या ओवीसाठी जे केलेलं आहेस ते मी कधीही नाही विसरणार। तेव्हा आता जानकी रडतच ऐश्वर्याचे आभार मानत तिचे थँक्यू म्हणते। तर आता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असतं। सगळेजण ऐश्वर्या आणि जानकीकडे पाहत आहेत। जानकी आज चक्क सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याला घट्ट अशी मिठी मारते। सगळेजण मात्र आता दोघींचं हे प्रेम डोळे भरून बघत असतात। सारंगला खूप आनंद होतो। त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की जानकी, हे बघ जानकी, तुम्हाला असं थँक्यू बोलून परक करू नकोस, मी कोणी परकी नाही। आणि हे बघ, हे सगळं काही केलं तर ते माझ्या माणसासाठीच मी केले, आणि ते सगळं काही मला खूप अगोदर करायला हवं होतं, ते आता मी केले। परंतु आता मात्र सौमित्राला खूप राग येतो, कारण ऐश्वर्याचं त्याला काही पटत नसतं। सौमित्र आता रागानेच पाहत असतो आणि बघत बघत मात्र तो तेथून बाहेर निघून जातो। त्यानंतर मात्र आता सगळेजण ओवीला घेऊन आता घरी येतात। दारात उभे असतात। ओवी आपल्या आजीला बघून खूपच खुश होते आणि अगदी तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात। सुमित्रा सुद्धा आपल्या नातीला म्हणजे ओवीला इतक्या दिवसातून पाहून इतकी खुश होते आणि ओवी धावतच आत येणार। सुमित्रा म्हणते की थांब तेथेच ओवी, एक मिनिट। आणि गुलाबदादांच्या मदतीने मात्र आता ते औक्षणाचं ताट वगैरे आहे तर ओवीचे पाय वगैरे धुते। नानांना सुद्धा आज आपल्या ओवीचा खूपच अगदी आनंद झालेला आहे ओवी परत आल्याने। जानकी आता डोळे भरून बघत असते। ओवीचं आता खरंच आपल्या कुटुंबाचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि ओवी सुद्धा किती मनाने आपल्या सगळ्या कुटुंबाला भेटून खूप आनंदित झालेली आहे। त्यानंतर आता सुमित्रा डोळे भरून आता आपल्या कौतुकाने रडत सुद्धा आहे आणि आनंदाने सुद्धा मात्र आपल्या ओवीचं भाकर तुकडा अगदी तिच्यावरून ओवाळून टाकते आणि खूपच रडत आपल्या बाळाला म्हणजे आपल्या ओवीला जवळ घेते। ओवी धावतच आजी आजी करत येते आणि आता आजी एकमेकींना घट्ट अशी मिठी मारत खूपच रडतात। खूप आनंद आज सुमित्राला झालेला असतो। आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत असतात आणि सगळ्या कुटुंबाला आज इतका आनंद झालेला आहे कारण आपली ओवी सुखरूप घरी आलेली आहे। तर अगदी रडतच सुमित्रा विचारते की बाळा, कशी आहेस तू, बरी आहेस ना बाळा, तुला कुठे काही लागलं तर नाही ना? तेव्हा आता ओवी म्हणते की इथे थोडं लागलेलं आहे, परंतु हे बघा मी स्ट्रॉंग आहे, मला काहीही होणार नाही। सुमित्रा म्हणते की आम्हाला सगळ्यांना तुमची खूप आठवण येत होती, किती दिवस झाले आपली भेट नव्हती, हो की नाही? तेव्हा आता नाना सुद्धा खूप रडत असतात। नाना आपल्या डोळ्यातील पाणी पुसतात। ओवीला सुद्धा खूप रडू येतं आणि रडतच म्हणते की मला सुद्धा खूपच आठवण येत होती, पण त्या माया मावशीने मात्र तुझ्याकडे मला खरंच सोडलं नाही। त्यावरती आता लगेच सुमित्रा म्हणते की हे बघ, आता तिचं नाव सुद्धा या घरामध्ये घ्यायचं नाही यापुढे। नाना सुद्धा म्हणतात की ओवी, अजिबात त्या मायाला मावशी बिवशी म्हणायचं नाही। त्यावरती ओवी सुद्धा रागाने म्हणते की हो, मी नाहीच तिला मावशी म्हणणार, कारण ती खूप वाईट आणि बॅड मावशी आहे, तर ती मला ओरडली सुद्धा। तेव्हा नाना म्हणतात की जाऊन दे, तिचा विषयच तू डोक्यातून काढून टाक, तिचा विचार सुद्धा करू नकोस आणि हे बघ, मागचं सगळं काही विसरून जायचं। बघ ओवी, तू सुखरूप घरी आली, मग तुझं तोंड गोड करायला नको का बाळा? आणि नाना आता गुलाबला म्हणतात
की गुलाब अरे पेढे दी करे, दे ना लवकर. गुलाबदादा लगेच पेढ्यांचा बॉक्स घेऊन धावतच येतात. सगळेजण आनंदाने आता हसतात. जानकीने ऋषिकेश अगदी आनंदाने एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा नाना आता आपल्या अगदी ओवीला लाडाने मस्त पेढा भरतात. सुमित्रा सुद्धा आपल्या हाताने तिला पेढा भरते. ओवीला खूपच आनंद होतो आणि सगळेजण आज रणदिवेंचं कुटुंब इतकं आनंदात आहे की कारण ह्या रणदिवेंच्या कुटुंबात आज त्यांची ओवी सुखरूप घरी आलेली आहे आणि सगळंही आनंदी आनंद झालेला आहे. त्यानंतर मात्र पेढा वगैरे खाल्ल्यानंतर आता मात्र सुमित्रा आणि आता नाना खूप खुश होतात. आपल्या ओवीला अंजारतात, गोंजारतात. त्यानंतर मात्र आता जानकी पुढे येते, ओवीचा हात धरते आणि म्हणते की चल ओवी, देवाला अगोदर नमस्कार कर. देवापुढे अगदी हात जोडून सुखरूप तू घरी आलीस म्हणून देवाचे आभार मान. तेव्हा आता जानकी तिच्या हाताला धरते आणि तिला आत देवघरात घेऊन जाते. त्यानंतर नाना हे गुलाबला म्हणतात की अरे बघत उभं राहणार आहेस का तू, अरे चल यांना कोण पेढे देणार. सगळेजण मात्र आता खुशून हसतात आणि गुलाबदादा मात्र सगळ्यांना पेढे देतात. सगळेजण खूप खुशून पेढ्याचा अगदी मस्त स्वाद घेऊन पेढे खातात. जानकी ओवीला घेऊन आता आतमध्ये देवघरात येते. देवाला आता दोघी मनोभावाने हात जोडतात, डोळे बंद करून. तेव्हा आता जानकी देवाला हात जोडून म्हणते की देवा, खरंच तुझे किती आभार मानू तेच कमी आहे, कारण तू माझ्या बाळाला अगदी या संकटातून वाचवलं आणि सुखरूप तू तिला घरी घेऊन आलास. आणि देवा, मी तुझे हे उपकार कधीच नाही विसरणार. म्हणून आता जानकी ओवीलाही जवळ घेते आणि पुन्हा आता देवाला हात जोडते आणि देवा, कायम अशाच आमच्या पाठीशी उभा राहा आणि माझ्या घरातील सगळ्यांना सुखी ठेव. म्हणून आता जानकी ओवीच्या डोक्यावरून पुन्हा प्रेमाचा हात फिरवते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सुद्धा घरी येते आणि घरी आल्यानंतर सगळा काही आता घडलेला प्रकार आता ती कावेरी काकूंना आणि सयाजीला सांगते. त्यावरती सयाजी मात्र रागाने पाहत असतो, परंतु कावेरी काकूंना खूपच आनंद झाला. कावेरी काकू म्हणतात की खरंच अगदी देवाची कृपा झाली, नाहीतर त्या ओवीबाई मात्र सगळ्यांचे जीव टांगणीला लागले होते. झालं मात्र त्या मायाच्या ताब्यातून मात्र तू त्या ओवीची सुटका केली आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं. खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप उपकार झालेत. ओवी आपली सुखरूप घरी गेली. त्यावरती आता लगेच ऐश्वर्या म्हणते की मॉम, तुझं अगदी खरं आहे. तुला तर माहिती आहे की 1-2 वेळेस मात्र त्या मायेने आमच्या ताब्यातून स्मार्टली सुटण्याचा प्रयत्न केला होता आणि हे पण काही झालं तरी त्या मायाला पकडायचं आहे असे आम्ही ठरवले होते, कारण ती जर आमच्या ताब्यातून आज निसटली असती तर पुन्हा तिने आज जानकीला त्रास दिला असता. कावेरी काकू म्हणतात की अगं नुसत्या जानकीला त्रास नाही दिला ती नाही, परंतु अख्ख्या रणदिव्यांच्या घराला मात्र तिने वेठीस धरलं असतं. ती माया कोणत्या चालीची आहे आपल्याला माहिती आहे आणि तुम्ही मात्र तिला पकडलं ते अगदी बरं केलं. आणि बघ ना का गं, कावेरी मात्र आता ह्या सयाजीला बरोबर टॉन्ट मारत बोलत असते. तिला पकडलं म्हणून तुला, मला आणि त्या रणदेव्यांना खूपच आनंद झालेला आहे ग, पण काही माणसांचं असं असतं की कितीही चांगलं झालं तरी शेवटी त्यांना दुःखच होत असतं. तेव्हा आता सयाजी लगेच आता ह्या दोघींकडे पाहत असतो. सयाजीचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला असतो. ऐश्वर्या हळूच आता मॉमला अगदी खुणावते की मॉम. तेव्हा कावेरी काकू म्हणते की जाऊन दे, आपल्याला काय फरक पडत नाही, कारण कसेही कोणी वागलं तरी शेवटी चांगल्याचंही चांगलंच होत असतं. ती आता सयाजीराव या दोघींकडे पाहत असतो तर ऐश्वर्या सयाजीकडे पाहते आणि प्रेमाने त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की डॅडा, तुम्हाला माहिती नाही की ती माया कशी होती आणि हे बघा डॅडा, मला तुमची काळजी वाटते, तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी मी तुम्हाला अलर्ट करत होते तिच्यापासून. आणि हे बघा डॅडा, ती तुम्हाला फसवायला निघाली होती, तुम्हाला काही पैसे वगैरे ती देणार नव्हती, तुम्हाला त्यामध्ये गुंतवत होती आणि जर तुम्ही तिला अगदी आज मदत केली असती तर तुमचं खूप नुकसान झालं असतं आणि तुम्ही मात्र आता ह्या सगळ्यामध्ये अडकले असते. त्यावरती आता सयाजीचा तोरा काही वेगळाच असतो. तो जोरात ओरडतो आणि म्हणतो की ऐशू, अगं हे बघ, तुझ्या बापाला गुंतवणारा मात्र आता अजून पैदा व्हायचा आहे. तुम्ही मात्र माझी चिंता करू नका, कारण हा सयाजी नावाचा सयाजी आहे, तो जगाला चिंता करायला भाग पाडतो, तुम्हाला अजूनपर्यंत नाही कळलेला. असे बोलून आता सयाजी बाहेर निघून जातो. तेव्हा कावेरी काकू ऐश्वर्याला म्हणतात की त्यांचा राग अजूनपर्यंत नाही गेलेला, परंतु कावेरी काकू आता ऐश्वर्याला समजवतात की हे बघ बाळा, अगं जाऊन दे, नको विचार करूस, त्यांचा राग आहे, जेव्हा जायचं असेल तेव्हा जाईल, उगाच रागाला डोक्यावर मुकुट म्हणून घ्यायचं आणि नाचवीत बसायचं. त्यांचा राग जाईल तेव्हा जाईल आणि तू चल माझ्यासोबत आतमध्ये चल. तेव्हा आता कावेरी काकू आतमध्ये जायला निघतात, परंतु ऐश्वर्या नाराज होत तेथे बसलेली आहे. कावेरी काकू पुन्हा मागे येतात आणि ऐश्वर्याला विचारते की काय ग ऐश्वर्या, काय झालं. तेव्हा आता ऐश्वर्या एकदम शांत होते आणि कावेरी काकूंना म्हणते की हे बघ अगं मॉम, खरंच काही नाही, आणि पण आज मात्र जेव्हा मी सगळ्यांच्या सोबत होते तेव्हा मात्र सगळ्यांच्या सोबत इतकं आज आनंदात खुशून हसताना मात्र मला असं फील झालं होतं, मी सुद्धा मात्र आता त्या सगळ्यांच्या सोबत रणदिव्यांच्या घरामध्ये जायला हवं होतं. आता हे सर्व ऐकून कावेरी काकू म्हणतात की खरंच, तुला खरंच असं वाटतं. ऐश्वर्या कावेरी काकूंना खूप असा आनंद होतो आणि ऐश्वर्याला आता आपल्या
आपल्या घराची म्हणजे ओढ लागलेली असते. आपल्या घरात जो काही आज आनंद झाला असेल म्हणजे ते आनंद साजरा करायला आपण तेथे असायला हवं होतं याचं फील तिला होत असतं. कावेरी काकू म्हणतात की खरंच बाळा, तुला खरंच मनापासून वाटतं आणि हे बघ तुझ्या मनामध्ये मात्र हा चांगला विचार आलेला आहे ना, मग तसंच होईल. अगदी तुझ्या मनासारखं होईल, तू नको काळजी करूस. आणि हे बघ थोडासा धीर धर आणि तुला आत्ता मात्र त्या सगळ्या चुका हे कळायला लागलेल्या आहेत आणि त्या सगळ्या चुका मात्र तू सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तू काही काळजी करू नको, त्यात तुला नक्की यश मिळेल. कावेरी काकूंना खूपच आनंद होतो आणि ऐश्वर्या सुद्धा खूप आनंदित होते आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की नको बाळा, इतका विचार करू नको, सगळं काही ठीक होईल. त्यानंतर आता इकडे सगळेजण आतमध्ये येतात आणि गुलाबजाम आता खाऊन मात्र ताव मारत असतात आणि छान असे गप्पा करत असतात. आता ओवी सगळं काही आता घडलेला प्रकार सांगत असते. अशी माझी सुटका झाली तर नाना खुशच म्हणतात की म्हणजे गुलाबजाम काकाबरोबर तो जो काही खेळ खेळायची ना, तर तो तुझ्या कामी आला असं म्हणायचं. कारण जो काही आता तो आरसा एकमेकावर फिरवण्याचा गेम आहे तर त्याबद्दल मात्र आता ओवी सगळ्यांना सांगते. आता ऋषिकेश म्हणतो की हो, तर ओवी म्हणते की यस आणि सारंगला टाळी देत म्हणते की हो, आमचाच खेळ आमच्या कामी आला. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मुळात म्हणजे जानकी बहिणीला ती आयडिया सुचली सुद्धा आणि ओवीने सुद्धा ती पटकन लक्षात आणून वर्क सुद्धा केली. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमित्र, वहिनी फक्त दिवस रात्र ओवीचा विचार करत होत्या. काही झालं असतं तर वहिनीने शेवटी आपल्या ओवीला सोडून आणलंच असतं, परंतु जानकीचं ह्या सगळ्याकडे लक्ष नसतं, ती काहीतरी वेगळेच विचारत असते. तेव्हा मात्र आता ऋषिकेचं लक्ष जानकीकडे जाते आणि तो म्हणतो की जानकी काय झालं, कसला विचार करत आहेस? म्हणजे हे बघ अगं, आपली ओवी परत घरी आली, ती माया पोलिसांच्या ताब्यात गेली, मग तरी सुद्धा तू कसले इतके विचारत आहेस? तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की खरंच मला ओवीची काळजी वाटते. त्यावरती सुमित्रा विचारते की काय झालं जानकी, तू असं का बोलतेस? तेव्हा आता जानकी ही आता आई, नाना, ऋषिकेश आणि सगळ्यांना म्हणते की मला तुम्हाला सगळ्यांनाच मात्र खूप महत्वाचं सांगायचं आहे. त्यामुळे मात्र आता मी ठरवलेलं आहे, ओवीला मात्र आपण आपल्या घरामध्ये नाही तर मुळशीच्या बाहेर बोर्डिंग स्कूलला पाठवायचं आहे. तर तेव्हा आता जानकीचा हा निर्णय ऐकल्यानंतर मात्र सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. सगळेजण पाहत असतात. ओवीला तर आता रडायलाच येते आणि ओवी आता सारंगला विचारते की काका, अरे आई काय बोलतेस? तेव्हा आता सारंग म्हणतो की ओवी तू बस बरं खाली, थांब बरं. आणि सारंग लगेच उठून उभा राहतो आणि आता जानकीला विचारतो की वहिनी तू काय बोलतेस? आपल्या ओवीला तुला हॉस्टेलला का ठेवायचं आहे आणि तू का असा विचार करतेस, का असं बोलतेस बरं? मग वहिनी तुझ्या मनामध्ये असा विचार का आला ग? आणि तू नक्की मला माफ केलेला आहेस ना? आणि हे बघ वहिनी, अगं ओवीच्या बाबतीत जे काही माझी चूक झाली होती आणि ती शेवटची चूक होती, यापुढे मात्र असं कधीही नाही होणार. आणि हे बघ मी शब्द देतो तुला आणि माझ्यासोबत मात्र आई आणि नाना सुद्धा आहे तिची काळजी घेण्यासाठी. हो की नाही आई? तर सुमित्रा म्हणते की हो ना. तर नाना सुद्धा म्हणतात की हो, काही काळजी करू नका, मी आहे ओवीच्या सोबत, मी मात्र रोज तिला शाळेत सोडेल. आणि ओवी आता खूप रडत असते तर जानकी ओवीकडे पाहते. सुमित्रा जानकीला म्हणते की तू आणि ऋषिकेश मात्र नवीन कंपनी सुरू करण्याचं ठरवा. ओवीची तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिची जबाबदारी आहे तर ती आम्ही दोघं घेतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पण ओवीला मात्र या घरातून पाठवण्याचा म्हणजे बाहेर हॉस्टेलला पाठवण्याचा विचार सुद्धा करू नका. त्यावरती जानकी आता सगळ्यांचं काही ऐकून घेते आणि म्हणते की आई हे बघा, हे सगळं काही मी आता ओवीच्या भल्यासाठी करते, तिच्या काळजीपोटी आणि सगळ्यांचं मात्र विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की जानकी, ओवी इतके दिवस आपल्याला सापडत नव्हती तर आपल्या जीवात जीव नव्हता आणि आता मात्र ती आपल्याला सापडली तर तू लगेच तिला बोर्डिंग मध्ये टाकायला निघालीस का? आणि हे बघ अगं जानकी, असं करू नको, तू इतकी कठोर वागू नकोस ग, अगं लहान आहे ती अजून. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा नाना, मला कठोर व्हावंच लागेल, कारण आतापर्यंत ओवी आपल्या या घरात आपल्या सोबत राहत होती, आपल्या संस्कारात ती वाढत होती, परंतु बाहेरचं जग काय आहे हे तिला माहितीच नाही. बाहेर लोक कसे असतात, बाहेरचं वातावरण कसं असतं हे तिला जाणून घ्यायला नको का? आणि जेव्हा बोर्डिंग स्कूलमध्ये ती राहिली ना, तर सगळ्या काही अगदी गोष्टी ती मात्र आपोआप शिकेल. तिला मात्र मी या घरामध्ये येथे माझ्या संस्कारामध्ये नाही वाढवणार. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा जानकीला विचारतो की जानकी तू असं का बोलतेस, तू आपल्या संस्कारावर का संशय घेतेस? तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, आणि आता मात्र मला माझ्या संस्कारावर संशय यायला लागलेला आहे आणि ते सगळं काही ओवीमुळे झालेलं आहे. तर कारण आपल्या ओवीला मात्र आपल्या म्हणजे माझ्यापेक्षा, ऋषिकेशपेक्षा, आपल्या गुलाबजाम काकापेक्षा, आई आणि नानांपेक्षा मात्र कोण महत्वाचं वाटत होतं तर ती माया मावशी. काही आता ती माया सांगेल तर तेच खरं.
आई मात्र वाईट आहे असं मात्र ओवीला वाटत होतं. जी व्यक्ती तिला अगदी हवं तसं वागून देत होती आणि वाईट असं ती वागून द्यायची, तर ती व्यक्ती ओवीला जास्त जवळची होती आणि त्या व्यक्तीवर मात्र तू विश्वास ठेवला आणि मोकळी झाली, हो की नाही ओवी? आणि आता जानकी रडतच हे सर्व म्हणत असते, तर ओवी सुद्धा खूप रडत असते. त्यानंतर जानकी पुढे म्हणते की आई, कसं आहे की जी मुलं आहे तर ती आई वडिलांचं ऐकत नसतात ना, तर त्यांच्यासाठी बोर्डिंग स्कूल हे महत्वाचं असतं. तेव्हा आता ओवी मात्र खूप ढसाढसा रडत असते. तर आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र आता देवघरात येते आणि जानकी मात्र देवघरात आल्यानंतर देवाला हात जोडते आणि देवाला हात जोडून म्हणते की देवा हे बघ, आता ऐश्वर्या या घरामध्ये परत यावी असं मला अगदी मनापासून वाटतं आणि ते जर योग्य असेल तर मला कौल दे. तेव्हा मात्र आता जानकीला देवाने चक्क कौल दिलेला असतो. तेव्हा मात्र आता जानकीला खूप आनंद होतो. जानकीला की सगळ्यांच्या समोर आता हा तिचा निर्णय आहे तर तो सांगते, कारण ऐश्वर्याचं आता या घराशी असणारं नातं आहे ते अजूनपर्यंत तुटलेलं नाही. त्यामुळे मात्र आता सौमित्र हा रागाने पाहत असतो आणि देवाच्या सुद्धा मनामध्ये तेच आहे की जे सारंग भाऊजींच्या मनामध्ये आहे ते. आणि मी आताच ऐश्वर्याला सांगते की निघून ये म्हणून. जानकी खुश होत ऐश्वर्याला फोन लावते, परंतु सौमित्राला मात्र आता इतका राग येतो आणि रागाने तो दात खात असतो आणि इतका राग येतो तर आता जो काही हातामध्ये ज्यूस पिण्याचा ग्लास आहे काचेचा, तर तो अगदी जोरात आपटतो आणि तो ग्लास सुद्धा आता फुटला जातो. तेव्हा आता जानकी सारंग धक्क्याने पाहत असतात आणि सौमित्र रागाने तिथून निघून जातो. तर जानकी विचारते की यांना काय झालं, ते का निघून गेलेत? ऋषिकेश म्हणतो की तू ऐश्वर्याविषयी जे काही बोलत होती त्यामुळे त्याला राग आला असेल आणि तो निघून गेला. त्यावरती आता सगळ्यांना मात्र धक्का बसतो. तर जानकी म्हणते, आणि जर असं असेल तर आपल्यातील असणारं हे नातं आहे तर त्या नात्यांना सुद्धा असा काचेसारखा तडा जाईल. आणि जानकी ती फुटलेली जी काही काच आहे ती काच उचलते आणि त्या काचेकडे पाहत असते आणि आता ती विचारत पडते. तेव्हा आता मित्रांनो नक्की पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र आता मित्रांनो खरंच धन्यवाद.